दरम्यान वायकर यांच्या मेव्हण्यावरून सुरू झालेला वाद टोकाला जाण्याची शक्यता आहे। निकालासंदर्भातली गडबड समोर यायला नको म्हणून निवडणूक आयोगानं सीसीटीव्ही फुटेज नकार दिल्याचा आरोप या ठिकाणी आदित्य ठाकरे यांनी केला। तर वायकर यांच्या मेव्हण्यामधून सुरू झालेला हा वाद आता टोकाला जाण्याची एकंदरीतच चिन्ह निर्माण झाली आहेत। निकालासंदर्भातली गडबड समोर यायला नको म्हणून निवडणूक आयोगानं सीसीटीव्ही फुटेज द्यायला नकार दिल्याचा आरोप या ठिकाणी आदित्य ठाकरे यांच्याकडून करण्यात आलाय। निवडणूक आयोगाने सीसीटीव्ही फुटेज द्यायला नाकार दिलेला आहे। म्हणजे त्यांना ती अनिल मसीसारखी फुटेज नकोय वाटतं, कारण तिथे जी गडबड झाली ती लोकांसमोर आली। दुसरी गोष्ट म्हणजे जे मिंदे गँगमधले तिथे फोन घेऊन उभे होते, आज तर पेपरमध्ये पण आले की त्यांच्या फोनवर ॲप होतं ईव्हीएम उघडण्याचं। ह्या सगळ्या गोष्टी समोर आल्यानंतर देखील जर त्यांना शपथ दिली, जे मिंदे गँगचे उमेदवार आहेत त्यांना शपथ दिली, तर मला वाटतं या देशात लोकशाहीचा खून झालाय। आमचं हेच ऑब्जेक्शन राहील की अशा चीटर लोकांना तुम्ही शपथ देऊच कशी शकता, हे एक मोठा प्रश्न आहे उपस्थित होणार आणि आम्ही त्याच्यात कोर्टात पण चाललोय।